या शुपाचं नाव आहे चक्रमर्द. याची फॅमिली आहे लेग्युमिनेसी. गण सांगितलेला आहे शाकवर्ग. लॅटिन नेम आहे केशियाटोरा. पर्यायी नावं आहेत दर्दृग्न, चक्री, पुन्नाट. मराठीमध्ये याला टाकळा असे म्हणतात. हे साधारण 2 मीटर उंचीचे शूप आहे. याची पर्ण म्हणजे पाने ही संयुक्त असतात. याची पाने ही मेथीप्रमाणे दिसतात. तर याची जी पुष्प आहेत ती पिवळ्या रंगाची आहेत. याचे जे फल आहे ते शेंग आहे, जी की 15 ते 30 सेंटीमीटर लांबीची असतात. यामध्ये बीज असते जे की तांबूस काळपट रंगाचे असते. हे शूप भारतभर सर्वत्र आढळते. याची उपयुक्तांग आहेत बीज आणि पत्र. रस कटू आहे, विपाक कटू आहे, वीर्य उष्ण आहे, मुख्य गुण लघु आणि वृक्ष आहे. याच्या बीजामध्ये इमोडिन ग्लुकोसाइड असं केमिकल असते. हे शूप कफ व वातशामक आहे. हे शूप कुष्ठग्न असल्यामुळे कुष्ठामध्ये याचा वापर होतो. त्याचप्रकारे विषग्न असल्यामुळे विषविकारात याचा लेप करून वापरतात. हे शूप वृद्ध आहे, त्यामुळे हृदयरोगात आणि रक्तविकारात याचा वापर केला जातो. कफनिस्सारक असल्यामुळे कासश्वासात देखील उपयोग केला जातो. कुष्ठामध्ये देखील याचा उपयोग केला जातो. दद्रू म्हणजे गजकर्ण, यामध्ये लेपाचा उपयोग केला जातो. बीजचूर्णाची मात्रा आहे 1 ते 3 ग्राम. पत्रस्वरासाची मात्रा आहे 5 ते 10 मिली. कल्प आहेत दद्रुग्निवटी व चक्रमर्द तैल.